तक्रार दिल्यानंतर मला वाटतं आरोपीला लवकर पकडलं पाहिजे. मला काही त्याची माहिती आता नाही आहे, परंतु जर तक्रार केली असेल तर आरोपीला ताबडतोब पकडलं पाहिजे. विरोधकांचं असं म्हणणं आहे की केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबरोबर जर अशा गोष्टी घडत असेल तर सामान्य माणसांकडे कोण लक्ष देईल? मला वाटतं की विरोधकांचं म्हणणं जे आहे ते जरी खरं असलंही तरी विरोधकांनी त्याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता अजिबात नाही. कारण घटना या अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यावर एक सामाजिक अशा पद्धतीचं संतुलन बिघडलेले लोक समाजामध्ये आहे. वासना कांड जे आहे ते अशा पद्धतीचं हे चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे. त्यामुळं याला आळा घालण्यासाठी मला वाटतं काहीतरी नवीन यंत्रणा तयार करण्यात त्यांना आवश्यक आहे. पोलिसांनी यामध्ये ॲक्टिव्ह राहणं त्यांना आवश्यक आहेच आहे. अशा घटना घडू नये यासाठी प्रत्येक ठिकाणी लोकांनी जागृत राहिलं पाहिजे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी कायदा तर आहेच. म्हणजे अशा घटना ज्या होत आहेत त्याला फाशी शिक्षा मिळाली पाहिजे. मला वाटतं की हत्या झाल्यानंतर फाशी शिक्षाची तरतूद आहे, पण अत्याचार करणाऱ्यांना फाशी आहे. मला असं वाटतं की बलात्कार करणाऱ्यांना फाशी शिक्षा मिळाली पाहिजे. अशा पद्धतीचा एक भविष्य काळामध्ये निर्णय होणं आवश्यक आहे.